नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला बाहीची स्टिचिंग दाखवणार आहे. आपण साध्या बाहीची स्टिचिंग बघणार आहे आणि नंतर आपण नवीन नवीन पॅटर्नच्या बाह्या बघणार आहे. हे बघा, मी अगोदर ब्लाऊजचं पीस ठेवलेलं आहे, त्याच्यानंतर अस्तर ठेवून ब्लाऊजची स्टिचिंग करत आहे बाहीची. बघू शकता. हे बघा, आपण बाहीची स्टिचिंग करत आहे. आता मी घालून दाब शिलाई मारत आहे बाहीला. अस्तरवरती येऊ द्यायची नेहमी दाब शिलाई, कारण अस्तरवरती दाब शिलाई टाकल्याच्या नंतर आपण वरतून शिलाई जेव्हा मारतो तेव्हा ती खालच्या साईडला जाते, म्हणजे फिनिशिंग आपली व्यवस्थित येते. बघू शकता तुम्ही, मी खूप साध्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे बाहीची स्टिचिंग कशी करायची. दाब शिलाई टाकून झाली, आता वरतून आपण त्याला परत एक प्रेस शिलाई मारणार आहे. बघू शकता. हे बघा, ब्लाऊजला बाहीला जास्त काही हे लागत नाही, वेळ लागत नाही बनवायला. 10 ते 15 मिनटात आपली बाही तयार होते. अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाहीची मेजरमेंट दाखवली होती आणि कटिंग दाखवली होती. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अगोदरचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता माझे, की मी बाही कशी सांगितली होती. ही आपली झालेली आहे प्रेस शिलाई मारून. आता मी बाहीचं पूर्ण शेपमध्ये, म्हणजे राहिलेलं कापड आपल्याला कट करता येतं. हे बघा, हात ठेवायचा बाहीवरती, म्हणजे कापड हलला नाही पाहिजे. एक हात नेहमी अस्तरच्या कपड्यावरती ठेवायचा असतो. बघू शकता तुम्ही, खूप साध्या पद्धतीने मी तुम्हाला बाही सांगितलेली आहे. हे आपण उरलेलं कापड कट करून घेऊ. झालं आपलं कट करून. बाही खूप सोपी असते, खूप सिंपल आहे शिवणं आणि हे करणं. आता मी तुम्हाला जोडून दाखवणार आहे बाही. हे बघा, आपल्या दोन बाह्या सेम झालेल्या आहेत, एक पण मागे नाही पुढे नाही. फिनिशिंग पण खूप सुंदर आलेली आहे. आता मी इथे कट लावते छोटा, म्हणजे हा शोल्डरवरती बरोबर जोडता येतो आपल्याला. नेहमी कट लावायचा शोल्डरवरती बाही जोडताना. आता हे ब्लाऊज सरळ ठेवायचं आणि बाही उलट्या साईडने ठेवायची आणि मग लावत घ्यायची. पहिले समोरचा भाग लावायचा. आता मागच्या भागाला मी फिटिंग करून घेते, नंतर समोरच्या भागाला लावते. बघू शकता, कारण 2 शिलाई मारावं लागतात. मी अगोदर एक मारलेली आहे, आता दुसरी मारते आहे. 2 शिलाई, नेहमी 2 शिलाई टाकायच्या स्टिचिंग करताना. कोणत्याही कापडाला 2 शिलाई टाकायच्या, म्हणजे एक शिलाई जरी आपली निघाली तर दुसरी असते. बघा, आणि मछली कट असतो तो नेहमी मोंड्यातच आला पाहिजे, मागच्या साईडने गेलं नाही पाहिजे, कारण मछली कटवरतीच ब्लाऊजची फिटिंग असते डिपेंड. बघू शकता, झाली आपली बाही लावून. बघा किती सुंदर फिनिशिंग आलेली आहे, एकदम परफेक्ट. मी प्रिन्स कट ब्लाऊज शिवलेला आहे आणि त्याची बाही दाखवलेली आहे तुम्हाला. बघा, गळा पण किती सुंदर आला. मी पायपिंग केलेली आहे गळ्याला, खूप छान झालेलं आहे आपलं. मी दोन्ही बाह्या जोडलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही, खूप मस्त आहे, सोपं पण आहे.